नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी आणि अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी विविध कृतींची मालिका बघणार आहोत। अध्ययन स्तर क्रमांक 2 0 ते 9 संख्यानामे मुलांना क्रमाने म्हणता येतात। आता ज्या मुलांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात अशा मुलांसाठी आपण एक कृती बघणार आहोत, आपण एक खेळ बघणार आहोत। मुलांना खेळातून शिकायला फार आवडते आणि त्यातल्या त्यात संगीत खुर्ची म्हटलं की मुलांना तर फारच आवडते। तर चला बघूया आपण। कृतीचं नाव आहे अंकाची संगीत खुर्ची। अंकाची संगीत खुर्ची हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहेत। तर आपल्याला लागतील 9 खुर्च्या आणि 0 ते 9 अंकाचे कार्ड्स, तसेच वाजविण्यासाठी स्पीकर लागेल। स्पीकर जर वर्गात नसेल तर तुम्ही टाळ्या वाजवून देखील हा खेळ घेऊ शकता। तर आपण सर्वप्रथम त्या खेळाची तयारी करून घेऊया। काय तयारी करावी लागेल आहे, आपल्याकडे ज्या 9 खुर्च्या आहेत त्या 9 खुर्च्या आपल्याला गोलाकार मांडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याकडे जे कार्ड्स आहेत ते आपल्या मुलांना प्रत्येक मुलांना एक एक कार्ड वाटून द्यायचं आहे। जर वर्गात 10 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही 10-10च्या टप्प्याने हा खेळ खेळू शकता। आता आपण मुलांना जे कार्ड वाटप केलेले आहेत त्या मुलांकडून प्रत्येक मुलांकडून त्यांच्याकडील कार्डाचे वाचन करून घ्यायचे आहे। वाचन करून झाल्यानंतर मुलांना सांगायचं आहे की तुम्ही योग्य क्रमाने म्हणजेच 0 ते 9, 0 1 2 3 ते 9 पर्यंत त्यांना योग्य क्रमाने उभं राहायचं आहे आणि मग खुर्चीभोवती गोलाकार उभं राहायचं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर त्याच्यानंतर मुलांना खेळाचे नियम समजावून सांगायचे आहेत। खेळाचे नियम काय आहेत, संगीत सुरू झाल्याबरोबर किंवा टाळ्या वाजवणं सुरू झाल्याबरोबर मुलांनी गोलाकार फिरायचं आहे। जसंच संगीत वाजवणं बंद झालं की मुलांनी आपल्यासमोरील खुर्ची पकडायची आहे। आता यात काय होईल, खुर्च्या 9 आहेत आणि अंक कार्ड 10 म्हणजे विद्यार्थी 10 आहेत। तर एका मुलाला खुर्ची मिळणार नाही। ज्या मुलाला खुर्ची मिळणार नाही त्याच्याजवळील अंक खेळातून बाद होणार आहेत। तर जो अंक बाद झालेला आहे तो अंक उच्चारायचा आहे। म्हणजे उदाहरणार्थ 3 हा अंक, या विद्यार्थ्याला खुर्ची मिळाली नाही तर 3चा अंक खेळातून बाद होणार आहे। आणि आता कोणते अंक उरलेले आहेत, तर 3ला सोडून म्हणजेच 0 1 2 4 5 6 7 8 9 हे अंक उरलेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला हा खेळ घ्यायचा आहे। प्रत्येक फेरीत काय होईल आहे, एक एक खुर्ची कमी होईल। एक खुर्ची कमी होईल म्हणजे एक अंक खेळातून बाद होईल। जो अंक खेळातून बाद झालेला आहे आणि कोणते अंक उरलेले आहेत याचं मुलांकडून आपल्याला वाचन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला अंकाची संगीत खुर्ची हा खेळ खेळायचा आहे। ही संगीत खुर्ची खेळ कसं करायची आपल्याला समजलं ना। चला तर मग आता आपण अंकाची संगीत खुर्ची खेळूया। आता काय करणार, संगीत सुरू होणार। संगीत सुरू झाल्याबरोबर मुलं गोलाकार फिरणार। संगीत बंद झाल्याबरोबर मुलं आपल्या समोरील खुर्चीत जाऊन बसणार। आता एका मुलाला खुर्ची मिळणार नाही। ज्या मुलाला खुर्ची मिळाली नाही तो सांगेल मी खेळातून बाद झालेलो आहे, माझा अंक आहे 7। उदाहरणार्थ 7 या अंक असलेल्या मुलाला खुर्ची मिळाली नाही, तो सांगेल मी या खेळातून बाद झालेलो आहे। आता उरलेले अंक कोणते आहे, परत 0 ते मधातला 7चा अंक सोडून देणार आणि बाकी उरलेले अंक कोणते आहे विद्यार्थी आपल्याला सांगणार। अशा प्रकारे आपल्याला अंकाची संगीत खुर्ची हा खेळ खेळायचा आहे। हा खेळ खेळल्याने काय होणार आहे, मुलांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतील। जर मधातला अंक आपण विचारला मुलांना तो सुद्धा मुलांना सांगता येईल। अशा प्रकारे अध्ययन स्तर उंचावेल आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। मग आपण सर्वांनी अंकाची संगीत खुर्ची हा खेळ नक्कीच घेऊया। धन्यवाद।